Welcome back student in basic chemistry course. In previous video we are going to discuss the different topics in that unit. So in previous video we discussing the topic is adhesive, and in today's session we discussing the last topic of this unit is the lubricant. That topic of the lubricant we are going to discuss the functions of the lubricant and their different classified type, characteristics of lubricant, and lastly the applications of lubricant. So firstly we discuss the definition of lubricant. So lubricant means the any substance which induce between the two moving or sliding substances to reduce the frictional resistance between them is known as lubricant. म्हणजेच या ठिकाणी लुब्रिकंट हा असा सबस्टन्स आहे, तो जर आपण दोन मूव्हिंग किंवा स्लायडिंग सबस्टन्सेस म्हणजे जे दोन मशीन्सचे मूव्ह होणारे म्हणजे हालचाल करणारे जे पार्ट्स आहेत त्यामध्ये जर आपण पास केला तर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये असणारं जे काही फ्रिक्शन आहे, घर्षण जे काय आहे ते कमी होतं. त्या सबस्टन्सला आपण काय म्हणत असतो तर लुब्रिकंट असं म्हणत असतो. सो इन ऑल टाइप्स ऑफ मशीन्स द सर्फेसेस आर मूव्हिंग ऑर स्लायडिंग ऑर रोलिंग पार्ट्स विच रब अगेन्स्ट इच अदर. जर आपण पाहिलं तर ज्या सगळ्यात कुठलीही मशीन जर आपण पाहिली तर त्या मशीन्सचे सर्फेसेस जे आहेत, जे सर्फेसेस मूव्ह होत असतात किंवा स्लाइड होत असतात किंवा रोल होत असतात ते पार्ट्स हे रब होत असतात अगेन्स्ट इच अदर. So due to the mutual rubbing one part against another, a resistance is offered to their movement. मग हीच जी म्युच्युअल रबिंग होत असते ह्या पार्ट्समध्ये, त्यामुळे त्या ठिकाणी फ्रिक्शन जे आहे, फ्रिक्शन होत असताना आपल्याला दिसतं, म्हणजेच या ठिकाणी घर्षण होत असताना दिसतं. सो दिस फ्रिक्शन विच कॉजेस अ लॉट ऑफ वियर अँड टियर ऑन द सर्फेसेस ऑफ these moving parts and a large amount of energy is created in the form of heat. इट कॉजेस लॉस इन द एफिशियन्सी ऑफ मशीन. मग हे जे काही घर्षण होते किंवा हे जे काही फ्रिक्शन त्या मशीनच्या पार्ट्समध्ये होते त्यामुळे त्या मशीन्सच्या पार्ट्सची झीज देखील होत असते, त्याचबरोबर त्या ठिकाणी लार्ज अमाऊंटमध्ये हीट एनर्जी देखील जनरेट होत असते. आपण जर पाहिलं तर दोन पार्ट जर एकमेकांवरती जास्त वेळ रब होत असतील तर त्या ठिकाणी ते गरम झालेले दिसतात, बरोबर. म्हणजेच त्या ठिकाणी काय होत असते तर हीट एनर्जी जी आहे ही जनरेट होत असते. त्यामुळेच मशीन्स जे आहे अशा प्रकारे मशीनचं टेम्परेचर हे कंटिन्युअसली जास्त राहिल्यामुळे त्या ठिकाणी त्या मशीनची एफिशियन्सी जी आहे म्हणजेच कार्यक्षमता जी आहे ही देखील कमी होत असते. सो these moving parts also get heated and damaged due to it. So these ill effects can be reduced by using a suitable substance which form a thin layer in between these moving or sliding parts. मग हे जे काही बॅड इफेक्ट्स होत आहेत मशीनवर ते थांबवण्यासाठी आपण या ठिकाणी स्मॉल लेयर जो आहे, एक थिन लेयर जो आहे ह्या ऑइल्सचा, लुब्रिकंट म्हणजे थोडक्यात आपण ऑइल्स देखील म्हणू शकतो, ह्या लुब्रिकंटचा जर त्या ठिकाणी मशीन्सच्या पार्ट्समध्ये ॲड केला आपण तर त्या ठिकाणी त्यांचं फ्रिक्शन कमी होणार आहे, त्यामुळे हीट एनर्जी देखील जनरेट होणार नाही आहे आणि एफिशियन्सी देखील मेंटेन राहणार आहे मशीनची. सो दिस सबस्टन्सेस विच कॅपेबल ऑफ रेड्यूस फ्रिक्शन बिटवीन द टू सर्फेसेस ऑफ मशीन, दे बिकम्स स्लायडिंग ओव्हर इच अदर. these substance will be called as the lubricant. अशा सबस्टन्सला आपण लुब्रिकंट असं म्हणतो. मग या ठिकाणी लुब्रिकंट जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतील. त्यामध्ये काही सॉलिड लुब्रिकंट्स असतात, काही सेमी सॉलिड लुब्रिकंट आहेत, काही लिक्विड लुब्रिकंट्स आहेत. त्यामध्ये मग आपण मेनली एक्झाम्पल सांगू शकतो लुब्रिकंट्स ते म्हणजे ग्रीस. आपण पाहतो बऱ्याचशा मशीन पार्ट्समध्ये आपण ग्रीस जास्त जर मशीनचा यूज करत असेल तर त्या ठिकाणी ग्रीस यूज करत असतो. ते ग्रीस का वापरतो तर त्या ठिकाणी त्या मशीन्सच्या पार्ट्समधलं घर्षण जे आहे हे कमी व्हावं, फ्रिक्शन कमी व्हावं आणि त्याची एफिशियन्सी वाढावी म्हणून, ठीक आहे. त्याचबरोबर व्हॅक्स देखील यूज केलं जातं. आपल्या रोजच्या वापरात आपण व्हॅसलिन्स पाहतो. त्याचबरोबर ग्रॅफाईट आहे. हे काही एक्झाम्पल्स आहेत ह्या लुब्रिकंट्स, ठीक आहे. मग लुब्रिकंट म्हणजे काय यानंतर आपण पाहणार आहे फंक्शन्स ऑफ लुब्रिकंट. मग काय फंक्शन्स आहेत ह्या लुब्रिकंट्सचे. सो फर्स्ट फंक्शन इज it reduces the wear and tear of the machine parts because of the direct contact between the moving or rubbing surfaces is avoided. सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन आहे लुब्रिकंट्सचं ते म्हणजे इट रिड्युसेस द वियर अँड टियर ऑफ द मशीन पार्ट्स. जी काही झीज होती आहे मशीन पार्ट्सची ती थांबवण्याचं काम जे आहे हे ह्या लुब्रिकंट्समुळे होतं आहे. दिस इज द मेन फंक्शन. सेकंड फंक्शन इज इट रिड्यूस द लॉस ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. मागाशीच मी सांगितलं होतं की दोन पार्ट जर कंटिन्युअसली एकमेकांसोबत मूव्ह होत असतील तर त्या ठिकाणी हीट एनर्जी ही जनरेट होऊ शकते, बरोबर. म्हणजेच त्या ठिकाणी एनर्जी जी लॉस होती आहे ती देखील ह्या लुब्रिकंट्समुळे कमी होणार आहे.
थर्ड फंक्शन इज इट रेड्युसेस द मेंटेनन्स अँड रनिंग कॉस्ट ऑफ मशीन. त्याचबरोबर मशीन जी आहे याची इफिशियन्सी वाढणार आहे लुब्रिकंट्स वापरल्यामुळे, त्यामुळे त्याची मेंटेनन्स कॉस्ट जी आहे ही देखील कमी होईल आणि त्याचबरोबर त्याची इफिशियन्सी देखील इन्क्रीज होईल. नेक्स्ट फंक्शन इज इट प्रोड्युसेस अ स्मूथ मोशन ऑन मुव्हिंग सर्फेसेस. लुब्रिकंट्स जर वापरले नाही तर त्या ठिकाणी वेअर अँड टिअर जे आहे, म्हणजे झीज जी आहे ही जास्त प्रमाणात होणार आहे आणि एक पर्टिक्युलर साऊंड जो आहे हा ह्यात त्या मशीन पार्ट्सचा येत असतो. पण त्याच ठिकाणी जर लुब्रिकंट्स यूज केले आपण तर त्या ठिकाणी त्यांची जी मोशन आहे ही स्मूथली होणार. लुब्रिकंट इट प्रोड्युसेस अ स्मूथ मोशन ऑन मुव्हिंग सर्फेसेस. नेक्स्ट अँड लास्ट फंक्शन इज इट रेड्युसेस द पॉवर लॉस इन इंटरनल कंबशन इंजिन. त्याचबरोबर जी काही लुब्रिकंट जर वापरले नाहीत मशीन पार्ट्समध्ये तर त्या ठिकाणी जास्त अमाऊंटमध्ये पॉवर लॉस होत असतो, जास्त फ्युएल जे आहे या ठिकाणी यूज केलं जातं. तेच जर आपण त्या ठिकाणी ऑइलिंग केलेलं असेल आपण पाहतो तर त्या ठिकाणी तो पॉवर लॉस जो आहे हा देखील कमी होत असतो. These are the functions of the lubricant. Next we discuss the classification of lubricants. So these lubricants will be classified into 3 different types. So first is a solid lubricant, second is a semi-solid lubricant, and the last one is the liquid lubricant. So firstly we discuss the solid lubricants. So these solid lubricants are generally used in different situations, and these situations are, first is heavy machinery working on a crude job at very high load and slow speeds. तर आपण सॉलिड लुब्रिकंट जे आहेत हे कधी वापरत असतो तर हेवी मशिनरीजमध्ये जे क्रूड जॉब्स आहेत, ज्या क्रूड जॉब्स जे आहेत हे प्रिपेअर करत असताना ॲट व्हेरी हाय लोड अँड स्लो स्पीड, ज्या खूप जास्त लोडवरती आणि स्लो स्पीडमध्ये आपण ते जर बनवत असेल तर त्या ठिकाणी आपण हे सॉलिड लुब्रिकंट्स यूज करतो. Second situation is where a liquid or a semi-solid lubricants film cannot be maintained as in the case of electric motors and generators. त्याचबरोबर काही ठिकाणी आपण लिक्विड किंवा सेमी सॉलिड लुब्रिकंट्स हे वापरू शकत नाही, त्या ठिकाणी इलेक्ट्रिक मोटर्स आणि जनरेटर्समध्ये आपण हे सॉलिड लुब्रिकंट्स यूज करतो. ठीक आहे, याचे एक्झाम्पल्स आहेत ग्रॅफाईट, मॉलिब्डेनम डायसल्फाइड, सोप, वॅक्स, चॉक, मायका, टेफ्लॉन अँड टाल्क. दीज आर द सॉलिड lubricants. Second lubricant type is a semi-solid lubricant. So this is semi-solid lubricant. These are neither solid nor liquid at ordinary temperature condition. Semi-solid lubricant जे आहेत हे सॉलिड कंडिशनलाही नाही आणि पूर्णपणे लिक्विड कंडिशनलाही नसतात. It becomes semi-solid in conditions. So they are used under working conditions, and these working conditions are where the machine parts are subjected to slow speed, हेवी लोड अँड सडन जर्क्स अँड हाय टेम्परेचर. ज्यावेळी मशीन पार्ट्समध्ये स्लो स्पीड आहे, हेवी लोड आहे, सडन जर्क्स आहे आणि हाय टेम्परेचर आहे, त्या कंडिशनला सेमी सॉलिड लुब्रिकंट्स हे यूज केले जातात. सेकंड सिच्युएशन इज वेअर द एंट्री ऑफ डस्ट ऑर मॉइश्चर इज अनडिझायरेबल, the dust and moisture which spoils the lubricating action, then that time these solid lubricants will, semi solid lubricants will be used. ज्यावेळी डस्ट आणि मॉइश्चर जे आहेत या लुब्रिकेटिंग ॲक्शनला स्पॉईल करण्याचं काम करत असतात तर त्या ठिकाणी सॉलिड किंवा लिक्विड लुब्रिकंट्सच्या ऐवजी सेमी सॉलिड लुब्रिकंट्स जे आहेत हे यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल ग्रीस आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच मशीन पार्ट्समध्ये आपण ग्रीस यूज करत असतो ॲज अ लुब्रिकंट म्हणून. त्याचबरोबर अनादर एक्झाम्पल इज वॅक्स and also the Vaseline. These are the सेमी सॉलिड लुब्रिकंट्स. आपण पाहतो ग्रीस जे आहे हे लिक्विड कंडिशनही नसते त्या ठिकाणी किंवा त्याची सॉलिड कंडिशनही नसते पूर्णपणे, ते सेमी सॉलिड येतं लक्षात, अशी कंडिशन त्या ठिकाणी आपल्याला ग्रीसची असलेली दिसते. त्याच प्रकारे वॅक्स देखील आहे आणि व्हॅसलिन सगळ्यांना माहिती, त्यामध्येही आपल्याला अशाच प्रकारची कंडिशन नायदर सॉलिड ऑर नॉर लिक्विड ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर कंडिशन असलेली दिसते. सो दीज आर द सेमी सॉलिड लुब्रिकंट्स. Next type of lubricant is the liquid lubricant. So these liquid lubricants are mainly lubricating oils. Liquid lubricants म्हणजे जनरली lubricating oils जे असतात हे यामध्ये येत असतात. So the main function of this lubricating oil is to reduce the friction and wear to sliding or moving metallic surfaces by maintaining a continuous fluid film in between them. याचं मेन फंक्शन काय आहे लिक्विड लुब्रिकंट्सचं, तर reduce the friction and wear between the two sliding or moving metallic surfaces. दोन मूव्हिंग किंवा
स्लायडिंग सर्फेसेस जे आहेत मेटल्सचे यांच्यामधलं फ्रिक्शन कमी करणे आणि त्यांची झीज कमी करणे हे दोन मेन फंक्शन्स असतात लिक्विड लुब्रिकंट्सचे. ठीक आहे. सो दे विल ॲक्ट ॲज अ कूलिंग मिडियम. त्याचबरोबर त्या दोन मुव्हिंग किंवा स्लायडिंग पार्ट्सच्यामध्ये ॲज अ कूलिंग मिडियम म्हणून म्हणजे हीट एनर्जी जी काही जनरेट होती आहे त्याला कूल करण्याचं काम देखील किंवा ते टेम्परेचर कमी करण्याचं काम देखील या ठिकाणी लिक्विड लुब्रिकंट्स करत आहेत. म्हणजे ते त्या ठिकाणी कूलिंग मिडियम म्हणून ॲक्ट होत आहेत. त्याचबरोबर ॲज अ सिलिंग एजंट, त्याचबरोबर त्यांची झीज होऊ नये त्या मुव्हिंग पार्ट्सची, त्यामुळे त्या ठिकाणी सिलिंग एजंट म्हणून देखील हेच लिक्विड लुब्रिकंट्स यूज होणार आहेत. त्याचबरोबर इट इज अ प्रिव्हेंटर ऑफ करोजन. त्याचबरोबर जर मशीन पार्ट्समध्ये आपण लुब्रिकंट्स यूज करत असेल तर त्या मशीन्सचं करोजन देखील थांबतं किंवा ते प्रिव्हेंट होतं. म्हणून ॲज अ प्रिव्हेंटर ऑफ करोजन म्हणून देखील लिक्विड लुब्रिकंट्स त्या ठिकाणी ॲक्ट होणार आहेत. सो दीज आर डिफरंट लिक्विड लुब्रिकंट्स विल बी देअर. सो फर्स्ट एक्झाम्पल ऑफ दिस लिक्विड लुब्रिकंट इज व्हेजिटेबल ऑइल. मग व्हेजिटेबल ऑइल्समध्ये डिफरंट आहेत. अजून एक्झाम्पल आपण सांगू शकतो. त्यामध्ये पाल्म ऑइल आहे, ऑलिव्ह ऑइल आहे, कॅस्टर ऑइल आहे. These are the vegetable oil will be act as a liquid lubricant and they will be used in different purposes. Second liquid lubricant is mineral oil. So in mineral oil, petroleum oil fractions will be act as a liquid lubricant. Okay. Another we use a synthetic oil. So in the synthetic oils, polyglycols and natural fats or the silicones will be act as a synthetic oils, will be also act as a liquid lubricant. Also we use the blended oils and also the animal oil will be act as a liquid lubricant. So these are the different types of lubricants and also the definition of lubricant. So today we stop here. In next video we are discussing the physical and chemical properties of lubricant and applications of lubricants. Thank you.